आणि आता घेणार आहोत लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा। वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश। भाजपच्या दिनकर पाटील यांच्याकडून दौऱ्यांना सुरुवात। भाजपकडून नाशिकच्या जागेसाठी दबाव असल्याची माहिती। नाशिकमध्ये शिंदे गटापेक्षा भाजपची ताकद जास्त असल्याचाही दावा। रामटेकची जागा मला मिळालीच पाहिजे कारण मी विद्यमान खासदार। कृपाल तुमाने यांचा दावा। राजकारणामध्ये दावा करण्याचा सर्वांनाच अधिकार। शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्ही कामाला लागा। तुमाने यांची माहिती। शिंदे सांगतील त्याच पद्धतीने आम्ही निवडणुका लढवणार। सर्व चर्चांवर खासदार हेमंत पाटलांचं स्पष्टीकरण। हेमंत पाटील कमळावर निवडणूक लढवण्याच्या चर्चा। आमचे नेते एकनाथ शिंदे आणि आमची निष्ठा धनुष्यबाण। पाटील यांचं वक्तव्य। सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील। आमदार विश्वजित कदम यांना विश्वास। काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील असतील। कामाला लागण्याचा स्पष्ट निरोप। कदम यांचं वक्तव्य। मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या जागांच्या वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात। निर्णय झालेला नाही। वर्षा गायकवाड यांची ट्विट करत माहिती। रवींद्र वायकर यांचा आज रात्री शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मोठा धक्का। रवींद्र वायकर यांच्यासमोर अनेक अडचणी तयार करण्यात आल्या। रवींद्र वायकर यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। वायकरांना चारही बाजूंनी घेरण्यात आलं। पाटील यांचं वक्तव्य। भागीदार वाढल्यानं माझी 2 खाती गेली, नवीन खाती आली। विधानसभा निवडणुकीपर्यंत आता फेरबदल होऊ नये एवढीच अपेक्षा। गिरीश महाजन यांचं वक्तव्य। महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। उद्या संध्याकाळी 4 वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा। चंद्रहार पाटील यांना सांगलीची लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता।